टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 15 ऑगस्टच्या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध संस्था या उपोषण किंवा आंदोलनासाठी उतरताना पाहायला मिळणार आहेत। मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था आणि भटक्या विमुक्त जातींचे प्रश्न असे मुद्दा घेऊन या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेश सचिव परशुराम खेत्री हे सुद्धा उपोषण करणार आहेत। अनेक जिल्ह्यामध्ये अनेक उपोषण होत आहेत। त्याबरोबरच परशुराम खेत्री हे काँग्रेसचे नेते आहेत आणि ते सुद्धा उपोषणाला बसणार आहेत। नेमकी उपोषणाची काय नेमकी कन्सेप्ट आहे आणि उपोषण काय नेमकं केलं जाणार आहे? या उपोषण केलं जातं साहेब, रत्नागिरीकरणला जे चाकरमान्यांनी बाहेरून गेलेले इथून रत्नागिरीकरणला त्यांना खूप त्रास होतो ह्याच्याबद्दल। आणि मला असं समजायचं आहे जवळजवळ वर्षातनं एक चाकरमान्यांनी 15 लोक हे शहीद झालेले आहेत। त्याच्यामुळं ना मी हे खड्डे सगळे बुजवावं हे विनंती करतो सरकारला। आणि आमचे जातीचे दाखले आणि जातीचं पडताळा ही आमच्या विमुक्त भटक्या जाती जमातींना हे भेटावं ही कळकळी विनंती आहे सरकारला। जवळपास 50हून अधिक भटक्या विमुक्त जाती आहेत। नेमके जातीच्या दाखल्यामध्ये नेमका काय प्रॉब्लेम येतो आणि कशासाठी उपोषण असणार आहे? नेमकं उपोषण असं आहे साहेब, ह्या विमुक्त जाती भटक्या जमाती ह्या आम्ही कलेक्टर साहेबांना आम्ही पत्र घेऊन जातो, ज्या जातीचा दाखला साहेब आम्हाला पाहिजे। त्यांचं म्हणणं आहे 61चा पुरावा पाहिजे। तो 61चा पुरावा ही जात साहेब भटकत जाणारी आज ह्या जिल्ह्यात उद्या दुसऱ्या जिल्ह्यात असं जात फिरत राहणारी ही जात आहे। ह्याच्यामुळे 61चा पुरावा आम्ही कसं देऊ शकतो? आमच्या मुलाबाळांना आहे ना आम्ही आहे ना न्याय कसं देऊ शकतो आम्हाला? आणि त्यांच्या जाती दाखला त्यांना भेटत नाही आहे। आज रोजंदारीवर कामं करतात साहेब माझी मुलं, आणि हे गमेला फावडा घेऊन आहे ना रोजंदारीवर कामं करत असताना त्यांना आम्हाला बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे। 52 समाजाला 11% आरक्षण आहे, तरी आहे ना आम्हाला जात पडताळणी आम्हाला देत नाही आहे। म्हणून ही सरकारला विनंती आहे। नक्कीच भटक्या विमुक्त जातीतल्या लोकांच्या अनेक समस्या घेऊन या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे। अशाच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये उद्या 15 ऑगस्टला या निमित्तानं विविध आंदोलनं आणि उपोषणं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होताना पाहायला मिळणार आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।